नमस्कार मैत्रिणींनो, उन्हाळा चालू झालेला आहे आणि आपल्याला घरामध्ये काहीतरी सारखं थंडगार पाहिजे असतं. मुलंही आता या ठिकाणी सकाळी शाळा झाल्यामुळे घरात असतात आणि त्यांनाही सारखं आईस्क्रीम कुल्फी पाहिजे असते. तर जर वेळेला आपण 3 ते 4 आईस्क्रीम आणतो तेवढ्या पैशात आपण घरातले सर्व लोक या ठिकाणी भरपेट असं आईस्क्रीम खाऊ शकतो. कुल्फी तयार करणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे. या ठिकाणी फुल्ल क्रीमचं 1 लिटर असं दूध घेतलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी 1 वाटी साखर घेतलेली आहे. छोटी वाटी हिरवे पिस्ते घेतलेले आहेत. छोटी वाटी बदाम घेतलेले आहेत. छोटी वाटी या ठिकाणी काजू घेतलेले आहेत. पाऊण वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि थोडेसे असं या ठिकाणी केसर घेतलेलं आहे. आणि मी 2 वेलची घेतलेले आहेत. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करत आहोत. तर गॅसवर मी या ठिकाणी एक पॅन ठेवलेली आहे. कुल्फी तयार करताना आपण मी नॉनस्टिकची जर कढई वापरली तर या ठिकाणी दूध जास्त खाली लागू शकत नाही. आणि 1 वाटीवर या ठिकाणी यामध्ये पाणी घालत आहे. घातल्यानंतर मी फुल्ल फॅटचं या ठिकाणी 1 लिटर दूध याच्यामध्ये घातलेलं आहे. दूध घालण्यापूर्वी पाणी का घालायचं तर या ठिकाणी दूध कधी कधी गरम कढईत ओतल्यानंतर फाटू शकतं किंवा या ठिकाणी खाली लागू शकतं. त्यामुळं खाली पाणी घालून मगच दूध ओतायचं आहे. हे दूध उकळी येईपर्यंत मोठ्या गॅसवर ठेवायचं आहे. हे जे दूध आहे हे या ठिकाणी आटून अर्ध व्हायला पाहिजे. तर हे दूध शिजेपर्यंत आपण या ठिकाणी बाकीची प्रोसेस आहे ते करून घेऊया. नंतर या ठिकाणी एक पॅन ठेवलेली आहे. त्या पॅन मध्ये मी या ठिकाणी 1 वाटी बदाम, 1 वाटी काजू, 1 वाटी पिस्ता, काजू बदाम भाजून झालेले आहेत. गॅस बंद करायचा आहे आणि याला थंड करायला ठेवायचं आहे. हे थंड होत असतानाच याच्यामध्ये जी वेलची आहे या ठिकाणी वेलची ही न सोलता अशीच टाकायची आहे. म्हणजे इथे आपलं काजू बदाम थंड झालेले आहेत. एका मिक्सर भांड्यामध्ये काढून घेत आहे. तर हे जे केशर आहे ते केशरही मी यामध्ये घालत आहे. माझ्याकडे 1 लिटर दूध आहे तर त्यासाठी मी 5 चमचे साखर घेत आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर त्यानुसार या ठिकाणी कमी जास्त करू शकता. मिश्रण एकत्र केलेलं काजू बदाम पिस्ते साखर त्यानंतर वेलची आणि केशर हे पल्स मोडवरती आपल्याला या ठिकाणी बारीक करून घ्यायचं आहे. तर असं हे दरदरीत आपलं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. ह्याला जास्त बारीक करायचं नाही कारण काजू बदामला तेल सुटू शकतं. हे प्रीमिक्स तुम्ही 1 महिनाभर पण करून ठेवू शकता आणि जसं लागेल तसे वापरू शकता. जे दूध शिजायला ठेवलेलं होतं तेही या ठिकाणी तुम्ही बघू शकता शिजायला लागलेलं आहे. याच्या कडांना जर या ठिकाणी याची मलई चिकटली असेल तर ती सुद्धा या ठिकाणी काढून घ्यायची आहे. हे जे प्रीमिक्स आहे हे मी एका भांड्यात काढून घेत आहे. जी पाऊण वाटी आपण मिल्क पावडर घेतलेली होती ती यामध्ये मिक्स करायची आहे. त्याला एकसारखं या ठिकाणी मिक्स करून घ्यायचं आहे. आता या वाटीनं हे मोजून घ्यायचं आहे. ते 3 वाटी आपलं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. जर काजू बदाम तुम्हाला एवढे वाटी नको असतील तर अर्धी वाटी घेऊ शकता. यामध्ये मी आता 1.5 वाटी हे प्रीमिक्स वापरणार आहे. आणि हे जे दूध उकळायला ठेवलेलं आहे यातलं दूध आपण या प्रीमिक्समध्ये घालायचं आहे. आणि याला कारण डायरेक्ट जर आपण हे जर प्रीमिक्स दुधामध्ये घातलं तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात. म्हणून आपण ते खालीच दुधामध्ये घालून या ठिकाणी त्याचा घोळ तयार करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता दूध आपलं आटलेलं आहे. हे जे प्रीमिक्स आपण तयार केलेलं आहे ते प्रीमिक्स याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. मंद गॅसवर याला ठेवायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण या ठिकाणी घट्ट व्हायला लागलेलं आहे. मिश्रण घट्ट असताना अंगावरती उडू शकतं. त्यामुळं मीडियम गॅसवरच याला
हलवायचं आहे. हे आपलं मिश्रण असं घट्ट झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला मिल्क पावडर जर नाही मिळाली तर याच्यासाठी कोणत्याही फ्लेवरची कस्टर्ड पावडर ही वापरू शकता, किंवा आपण ज्या वेळेला दुकानातून विकत आईस्क्रीम आणतो त्यामध्ये मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर याचा जो फ्लेवर आहे तो अतिशय चांगला येतो. त्यामुळे कॉर्नफ्लॉवर न वापरता आपण मिल्क पावडर किंवा कस्टर्ड पावडरच वापरायची आहे. आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे. ते या ठिकाणी तुम्हाला हे जे आईस्क्रीमचे कप असे मिळतात यूज अँड थ्रोचे आहेत ते तुम्ही वापरू शकता, किंवा जो आईस्क्रीमचा साचा मिळतो तोही वापरू शकता. आता या ठिकाणी मी हे यूज अँड थ्रोचे कप वापरणार आहे, किंवा या दोन्हीपैकीही तुमच्याकडे दोन्हीही अवेलेबल नसेल तर स्टीलच्या वाट्या किंवा पेले असतात त्याच्यामध्येही तुम्ही या ठिकाणी हे आईस्क्रीम किंवा कुल्फी करू शकता. आता हे या ठिकाणी मी घालून घेत आहे. यामध्ये बघा, ज्यावेळेला आपण आईस्क्रीम घालतो त्यावेळेला ह्याला थोडं टॅप करून घ्यायचं आहे. हवेचे बबल्स राहिलेले असतात ते कमी होतात. ॲल्युमिनियम फॉइल पेपर या ठिकाणी याच्यावर असा या ठिकाणी घालायचा आहे आणि त्याला वरून रबर या ठिकाणी असा घालून हे पॅक करायचं आहे. आणि जी आईस्क्रीमची स्टिक आहे ही या ठिकाणी मी कट करून घेतलेली आहेत. एका कांडीच्या 2 कांड्या केलेल्या आहेत. ती या ठिकाणी बरोबर सेंटरला खोवायची आहे. 8 ते 9 ग्लास आईस्क्रीम तयार झालेला आहे. आणि हे या ठिकाणी आपण 8 तास फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. 8 तासानंतर याला आपण बघायचं आहे. डीप फ्रीजमध्ये ठेवायचं आहे याला 8 तास. इथे आपली 8 तास झालेली आहेत आणि इथे आपली मावा कुल्फी करून तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर चला मग आपण आपली मावा कुल्फी या ठिकाणी खोलूया. तर हा जो रबर लावलेला आहे तो रबर या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. आणि हा जो आपण वरती कागद लावलेला होता तोही काढायचा आहे. आणि हे काय करायचं, हाताने दोन्ही हाताने असं याला या ठिकाणी मोल्ड करायचं. आणि इथे तुम्ही बघू शकता किती छान आपली मावा कुल्फी तयार झालेली आहे. छान मावा कुल्फी तयार करून झालेली आहे. तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही या पद्धतीने ही मावा कुल्फी करून पहा आणि केल्यानंतर मला कमेंटद्वारे सांगा. व माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.